सांगणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये सुरुवातीला महत्त्वाची पहिली बातमी ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भातली। मुख्यमंत्र्यांनी अचानक दिल्लीचा दौरा केला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली। या भेटीमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्याबाबत आपण अधिक माहिती या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। दुसरी महत्त्वाची लक्षवेधी बातमी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातली। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा आज पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर त्या पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत। दरम्यान संध्याकाळी त्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असून दिल्लीमध्ये त्या मोदी आणि शहांची भेट घेतील। त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे दिल्ली दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आणि तिसरी मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे 12वीच्या परीक्षेसंदर्भातली। आजपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात होतीये। राज्यभरातल्या 15 लाखाहून अधिक विद्यार्थी ही परीक्षा आज देणार आहेत आणि परीक्षेदरम्यान कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाते। यासाठी 271 भरारी पथकांसह विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत।